अजित पवारांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांविरोधात गुन्हा दाखल झालाय। निवडणूक आयोगाच्या निकालाच्या दिवशी कोनशिलेची तोडफोड केली होती। जगतापांसह 8 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। योगेश, काय सविस्तर माहिती? ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल आला त्याच दिवशी शरद पवार गटाकडून पुण्यामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं होतं। पुण्यातल्या शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी शरद पवार गटाच्या कार्यालयाला जी काही कोनशिला लावण्यात आली होती, ज्यावरती अजित पवारांचं नाव आहे, ही कोनशिलेची तोडफोड करण्यात आली। त्यासोबतच अजित पवारांबद्दल काही घोषणा त्यांच्या विरोधात देण्यात आल्या होत्या। त्यावेळी अजित पवारांविरोधात काही अपशब्द वापरण्यात आले। या संदर्भात राष्ट्रवादीकडून पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। राष्ट्रवादी युवती संघटनेचे जे काही लावण्य शिंदे म्हणून कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी या संदर्भातली तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आता शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह इतर 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूणच अजित पवारांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। 8 जणांवर गुन्हा दाखल झालाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।